हॅलो मित्रांनो, नमस्कार. न्यू व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे, चंद्रपूर इथल्या. कोणी टू व्हीलर नाही येते, कोणी फोर व्हीलर नाही येते, पण आमचे मित्र डायरेक्ट लवले का विसापूरमध्ये आले. बघूया आपण लवले का डायरेक्ट विसापूर. अभी देखते जुगाड़, देखो फ्री तिकीट. तर भाई आपण बोटॅनिकल गार्डनमध्ये आलो तर टेन्शनची काही गोष्ट नाही. बाथरूमला तुम्हाला जर लागली तिथे सुरुवातीलाच प्रसाधन गृह आहे, टॉयलेट बॉक्स. तर पहिले इकडे एंट्री करा. आपण आलो बोटॅनिकल गार्डनमध्ये. आता आपण लावलेली आहे पार्किंगमध्ये गाडी. बघू शकता तुम्ही, पार्किंगमध्ये लावली आहे गाडी. हे आहे टू व्हीलर पार्किंगचा नोटीस बोर्ड आणि हे इकडे आहे पार्किंग टू व्हीलरची. आणि हे आहे इकडे तिकीट काउंटर. आता आम्ही जात आहोत तिकीट काढण्यासाठी. 60 रुपये तिकीट झालेली आहे. तर आता आम्ही तिकीट काढणार आहोत. 60 रुपये तिकीट झालेले आहे. आधी मोफतमध्ये तर फुल पैसा वसूल केली लोकांनी, पण आम्ही लेट आलो. पण काही हरकत नाही, लेट आलो पण थेट आलो. हे आहे गाडी आणि हे गाडीची तिकीट. आता आम्ही जात आहे तिकीट दर. इथे जे काउंटर आहे तिथे जात आहोत आम्ही. हे आहे बाई तिकीट रूम. तिकीट रूममध्ये बघू शकता झाडं लावल्या, खुर्च्या आहे बसायला. इथं भालू बी आहे टीव्हीमध्ये यार. आणि इथं बघू शकतो 5 वर्षावरील व्यक्तींना 60 रुपये तिकीट लागणार आहे. तिकीट काउंटरमध्ये आमचे मित्र तिकीट काढताय. इथं दुसरी टीव्ही पण आहे बाई. आणि इथे ड्रोननं शूट केलेला फोटो देखील लावलेला बाई. आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आता आमच्या हाती आले तिकीट. आता आम्ही इंटर करणार आहोत. तर इथे लावलेलं आहे मॅप आणि मॅप आपण बघू शकतो. ह्या मॅपनुसार आपल्याला जावं लागेल. एंट्री गेट. आम्ही आलो इथं गार्डन बघायला, पण इथं आपण बघू शकतो तर टी व्ही देखील लावलेली आहे. टी व्ही पाहू शकता तुम्ही. टी व्ही इथं लावलेली आहे. स्क्रीन म्हणते याले भाऊ, पाहू शकता तुम्ही स्क्रीन. इथं वाघ आहे भाऊ, वाघ आहे. वाघ तो किती छान आहे. टायगर वाघ हो का कावर हरिण का वाघ हो. आता बघू शकतो आपण टायगर इथे बांबूपासून बनवलेला आहे. देखावा कसा उभा आहे. आणि इथे जर सभोवताल जर चढून आपण जर फोटो काढले 200 रुपये दंड देखील आहे. तर आपण आलं बोटॅनिकल गार्डनमध्ये. आता सुरुवातीला इथे झुकझुक गाडी आहे. बघू शकता तुम्ही झुकझुक गाडी. अरे झुकझुक गाडीमध्ये ट्रॅक्टरही आला यार. हे भाई लंबा टूर का ट्रॅव्हलिंग. गण्या, आपण झाला बोटॅनिकल गार्डन बघायला आलो ना. हे का बे इथं काचेचा बंगला बांधून आहे? अबे काचेचा बंगला नव्हे, म्युझियम आहे. म्युझियम तो काचेचा बंगला नव्हे तो. अरे अबे गण्या, हातामध्ये का पकडून आवे? अरे ते पृथ्वी आहे. पृथ्वी ज्याच्यावर शेषनाग बसून आहे. अच्छा असं आहे का? आपण गेलो होतो बायोडायव्हर्सिटी इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये. आपण बघू शकतो यार ग्रामीण भागाचं पूर्ण नेचर, ओरिजिनल कल्चर जे आहे. बंडी बैल जे म्हणजे ग्रामीण भागामध्ये बिलकुल चुना खडी माती शिंपलेले घर जे होते ते पूर्ण जसेच्या तसं म्हणजे कोरलेलं आहे भाई. तर भाई इथे आपण बघू शकतो हे जे चित्र आहे साकारलेले, याच्यात बसण्याची देखील व्यवस्था आहे. आमचे मित्र बसलेले आहे, बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, आता आपण आलो ओपन सायन्स पार्कमध्ये. आपण बघू शकतो इथे लिहिलं देखील आहे ओपन सायन्स पार्क. आता इथे बाहेर लावलेलं आहे. इथे रॉकेट आहे, मिसाईल आहे, सॅटेलाईट आहे. पूर्ण जे आहे पूर्ण आपल्याला माहिती मिळणार आहे. बघू शकतो तुम्ही इथे लिहिलं देखील आहे ओपनमध्ये ओपन सायन्स पार्क. पार्कमध्ये एंटर करायच्या अगोदर स्टॅच्यू ठेवले आहे. मिसाईल मॅन, पीपल प्रेसिडेंट ज्यांना जगामध्ये ओळखलं जातो ते APJ अब्दुल कलाम सर यांचा स्टॅच्यू इथे लावलेला आहे. दुसरा स्टॅच्यू आहे व्यंकटरमण सरांचा, ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. आणि रमन इफेक्ट जो शोध लावला त्यांना विज्ञान डे म्हणून देखील भारतामध्ये साजरा केला जातं. तो भाई आपण बघू शकतो सोलर पॅनलवर जो चालणारा रेडिओ आहे हे इथे आहे. बघू शकता तुम्ही, आवाज ऐकू शकता. भाई इथे वर्ल्ड मॅप देखील लावला आहे. बघू शकतो आपला इंडिया, मंगोलिया, कॅनडा, इथे रशिया, युनाइटेड अमेरिका. तो भाई साइंस ओपन देखने के बाद अभी जा रहे हैं मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. तो अभी जीवन उसका कैसे पानी है तो देखने जा रहे हैं हम. ये है एंट्री गेट. ॲक्वेरियमचा बोर्ड भाई फिश के साथ. आपण ॲक्वेरियममध्ये गेलेलो होतो. आता आपण गावामध्ये फक्त नाल्याच्या मच्छ्या बघितलेल्या असतात, झिंग्या मासऱ्या. तर आता आपण इथं जपान, अमेरिका, तायवान, जपान सगळ्या मच्छ्या आफ्रिका एवढ्या साऱ्या मच्छ्या पाहायला भेटल्या. ॲमेझॉन रिव्हर हे पूर्ण फील घ्यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट द्यायला या ॲक्वेरियममध्ये.
समोर पहिल्या मनीस ठेवलं पण यांनी. दिस इज द ब्युटी ऑफ फिश, जॅपनीज ब्युटी. आता आपण सायन्स लॅब बघितल्यानंतर आपण आलो आहो बाल उद्यानमध्ये. बघू शकता तुम्ही. हाथी राजा कहाँ चले, इधर आओ इधर आओ इधर आओ. पण यहाँ पे हाथी नहीं है भाई, यहाँ पे कूदना है, कूदने के लिए आना है यहाँ. तर छत्रपती शिवाजी महाराजच्या स्टोरीमध्ये हिरकणी नाव आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजच्या गड किल्ल्यावरून ते स्वतःचा जीव टाकून हिरकणी ही आपल्या बाळासाठी आलेली दूध देण्यासाठी, त्यासाठी हिरकणी कक्ष प्रत्येक ठिकाणी आज असते. भाई आपण चाललो आहे आता सायन्स लॅबमध्ये, पण जिथे गेले तिथे फोटोचं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे हे फोटो आम्ही काढू शकत नाही आहोत. ते आहे भाई सायन्स लॅब. सायन्स लॅबमध्ये आपलं मिशन मंगलचं पूर्ण दाखवलेलं आहे आणि मानवाची पूर्ण संरचना इथे दाखवलेली आहे. थर्मामीटर सगळंच दाखवलेलं आहे. आपण बघू शकतो. आपण गेलं तर व्हिजिट द्यावं लागलं. आधी चालता आम्ही ह्या डोंग्याकडे आलेलो आहो. बघू शकता चालत आहे आणि ते डोंगा दिसत आहे. बघू शकता तुम्ही डोंगा. आपलं बोटॅनिकल गार्डन फिरून झालेलं आहे आणि आपण आलो आता डोंगा बघायला. अरे तो डोंगा नाही आहे, तो टायटॅनिक आहे. त्याच्यामध्ये चांगल्यात चांगले माणसं सुद्धा डुबतात. तर भाई डोंगा टायटॅनिक तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही ठरवा डोंगा आहे का डोंगा आहे. तर भाई आपण आलो आहो म्युझियममध्ये आपण आलेलो आहो आणि म्युझियममध्ये आपण बघू शकतो इथे भाई वाघ आहे. एंट्री करतानाच वाघ आहे, मग अंदर किती खतरनाक असेल. तो भाई हाथी राजा यहाँ चले, यहाँ है म्युझियम में हाथी, उधर मत. तर भाई इथे आहे काढलेला बगडा काढल्यानंतर इथे झाडावर पूर्ण पक्षी बसलेले आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण ओरिजिनल असा इफेक्ट वाटतो. बघू शकता तुम्ही प्युअर. मग पूर्ण नेचर बघून आम्ही देखील फोटो काढायला सुरुवात केली. बघू शकता. आम्ही आता निघत आहो घराकडच्या मार्गस्थी, कारण आभाळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता आभाळ झालेला आहे. आता आभाळ झालेला आहे, पूर्ण पाण्याचा मोसम झालेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आता घरच्या वाटेने. चला तर मग आता ब्लॉग खत्म करूया. तर हम जा रहे घर को. बाय बाय बाय, टाटा, सी नेक्स्ट वीडियो.